पाऊस खूप जोरात पडत होता. रस्त्यावरची माणसं आपापल्या घराकडे धावत होती. पण त्या बस स्टॉपवर एक मुलगी शांतपणे बसली होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, हातात 2 बॅगा आणि मनात 1000 प्रश्न. ती होती सायली. आज पहिल्यांदाच तिला खरंच जाणवलं होतं, आपलं म्हणावं असं या जगात कोणीच नाहीये. आई वडील लहानपणी गेले, नातेवाईकांनी थोडं दिवस सांभाळलं, पण नंतर प्रत्येकाच्या आयुष्यात ती ओझं बनत होती. कोणी म्हणालं, आमच्याकडे आता जागा नाही. कोणी म्हणालं, मोठी झाली आहे, स्वतःचं बघेल. आणि आज ज्या घरात ती राहत होती तिथूनच तिला बाहेर काढलं गेलं होतं. सायली पावसात भिजत तशीच उभी होती. तेवढ्यात तिला एक आवाज आला, बाळा, इतक्या पावसात इथे का बसली आहेस? तेवढ्यात सायलीने वर पाहिलं. समोर एक साधीशी साडी नेसलेली काकू उभ्या होत्या. चेहऱ्यावर माया होती, आवाजात काळजी होती. सायली काही बोलली नाही. काकूंनी तिला पुन्हा विचारलं, घरी जायचं नाही का तू गं? आणि हे ऐकताच सायलीच्या डोळ्यातलं पाणी वाहायला लागलं. कारण घरी हा शब्द तिच्यासाठी खूप आधीच हरवला होता. काकूंनी सायलीचा हात हलकेच धरला आणि त्या म्हणाल्या, चल माझ्यासोबत. सायली थोडी घाबरली होती. आजकाल कोणावर विश्वास ठेवायचा हेच तिला समजत नव्हतं. कारण तिला खूप जवळच्या लोकांचा अनुभव आलेला होता. पण त्या काकूंच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. स्वार्थ नव्हता, फक्त माया होती. त्या तिला त्यांच्या छोट्याशा घरात घेऊन गेल्या. घर खूप मोठं नव्हतं, पण खूप उबदार होतं. भिंतींवर देवाचा फोटो, कोपऱ्यात तुळस आणि घरभर एक वेगळी शांतता. काकूंनी तिला टॉवेल दिला. आधी केस पुस, मग गरम चहा देते. इतक्या वर्षांनी कोणीतरी तिची इतकी आणि एवढी काळजी घेत होतं. सायलीच्या मनात काहीतरी तुटत होतं आणि काहीतरी जुळतही होतं. त्या रात्री काकूंनी तिच्यासाठी गरम भाकरी आणि पिठलं केलं. सायली जेवत होती, पण तिच्या डोळ्यांतून पाणी थांबत नव्हतं. काकूंनी तिला विचारलं, इतकं का रडतेस गं? सायली मात्र हलक्या आवाजात म्हणाली, काकू, आई गेल्यापासून कोणी इतक्या प्रेमाने जेवायला वाढलं नव्हतं गं. त्या दिवसानंतर सायलीचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. सकाळी उठलं की काकूंचा आवाज तिला यायचा, सायली, चहा ठेवला आहे गं. ऑफिसला जाताना त्या डब्बा द्यायच्या आणि रात्री उशीर झाला की दारात उभ्या राहून सायलीची वाट बघायच्या. सायलीला पहिल्यांदाच घर म्हणजे काय असतं हे कळलं होतं. एक दिवस ऑफिसमध्ये सगळे मदर्स डेबद्दल बोलत होते. कोणी आईसोबत फोटो टाकत होतं, कोणी आईसाठी गिफ्ट ते घेत होतं. सायली मात्र शांत बसली होती, कारण तिच्याकडे आई नव्हती. संध्याकाळी घरी आल्यावर काकूंनी विचारलं, का गं, आज एवढी शांत का? सायली अचानक रडायला लागली. मलाही आई हवी होती काकू. हे ऐकताच काकूंनी तिला मिठीत घेतलं आणि पहिल्यांदाच म्हणाल्या, वेडी आहेस का? आई फक्त जन्म देणारी नसते गं, माया देणारी ही आईच असते. त्या दिवसानंतर सायली काकूंना काकू नाही तर आई म्हणू लागली आणि प्रत्येक वेळी ते ऐकल्यावर काकूंच्या डोळ्यात पाणी यायचं. कारण त्यांनाही स्वतःचं मूल नव्हतं. नशिबाने दोघींनाही काहीतरी हिरावून घेतलं होतं, पण देवाने दोघींना एकमेकी दिल्या होत्या. एक दिवस सायली ऑफिसमधून आली तर घराबाहेर खूप गर्दी होती. तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. ती धावत आत गेली. काकू जमिनीवर पडल्या होत्या. सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती म्हणाली, आई. ती पहिल्यांदाच एवढ्या जोरात ओरडली होती. त्या रात्री हॉस्पिटलच्या बाहेर बसून सायली फक्त एकच प्रार्थना करत होती. ती म्हणत होती, देवा, माझ्याकडून सगळं घे, पण माझी आई परत घेऊ नकोस. डॉक्टर बाहेर आले. सायली धावत त्यांच्या जवळ गेली. डॉक्टर, आई ठीक आहे ना?
डॉक्टर हसले. काळजीचं कारण नाही, वेळेवर आणलं म्हणून वाचल्या. हे ऐकताच सायली जोरात रडायला लागली. त्या दिवशी तिला समजलं, रक्ताचं नातं नसतानाही एखादी व्यक्ती आपल्या जीवापेक्षा जास्त प्रिय होऊ शकते. काही दिवसांनी काकू घरी आल्या. सायली त्यांची खूप काळजी घ्यायची. त्यांना वेळेवर औषधं द्यायची, वेळेवर जेवण द्यायची आणि रोज त्यांच्या शेजारी बसून गप्पा मारायची. एक दिवस काकूंनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, सायली, जर पुढच्या जन्मात काही मागायचं असेल ना, तर मला तुझीच आई व्हायचं आहे. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. ती फक्त एवढंच म्हणाली, पुढचा जन्म कशाला? तुम्ही या जन्मातच माझी आई आहात. मित्रांनो, मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या स्टोरीला लाईक करा. व्हिडिओला चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.